ये सरौली गांव करके है, MIDC एरिया है। यहाँ पे एक तो जो छोटे बच्चों का हगीज का गोडाउन है, और यहाँ पे जो बोलते हैं कि कापूस करके बोलते हैं, तो उसको ये गोडाउन में आग लगी है और रात को 3 बजे आग लगी थी, और ये आग बुझाने का काम चालू है। अब तो कितना नुकसान हुआ कंपनी का आइडिया? कुछ बता नहीं सकते अभी तो फिलहाल आग चालू बुझाने का काम चालू है, उसके बाद ही मालूम गिरेगा कि कितना नुकसान हुआ है। आपका नाम? मेरा नाम प्रमोद काकडी, स्टेशन ऑफिसर, ठाणा फायर. आज रात्रीच्या सुमारास 3च्या सुमारास लाकडाचे वर्दी आमच्या ठाणा अग्निशमन दलाला आली आणि आम्ही त्या ठिकाणी निघून या ठिकाणी आम्ही सकाळी 4:45-4च्या सुमारास या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आग विझवायचं काम चालू आहे. एवढी मोठी आग होती आणि काय नुकसान झालं? सदर ह्या कंपनीमध्ये लहान मुलांचे हगीज आणि कापूस असल्या कारणाने आग मोठ्या प्रमाणात होती. त्या ठिकाणी विझवायचे शर्थीचे प्रयत्न आमचे चालू आहेत. आग नियंत्रणामध्ये थोडीफार आलेली आहे. अजून एक 2-3 तास लागतील अंदाजे. बरं मोठं नुकसान झालं? नुकसान तर भरपूर झालेलं आहे. अजूनही आगीचं जे आहे, आगीमुळे झालेलं नुकसान या ठिकाणी बघाल तर आपण ग्राउंड+2 आहे बिल्डिंग, त्याच्यामध्ये सर्व गोडाऊन्समध्ये सर्व माल भरलेला आहे, तोही सुद्धा पेटलेला आहे. अंदाजे असं काय सांगू शकत नाही की किती नुकसान झालं आहे. गोडाऊनचं नाव काय? गोडाऊनचं नाव सदाशिव हायटेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. कोंडगाव हा MIDC एरिया आहे. या ठिकाणी सरौली गाव म्हणून आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.